लाईफलाईन या नवीन चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट 2 ऑगस्टपासून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे। तर जो ट्रेलर आहे हा ट्रेलर नेमका कसा आहे तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर ट्रेलर जो आहे तो ट्रेलर मध्ये आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर हे आपल्याला या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत। तर ट्रेलरमध्ये नेमकं असं दाखवण्यात आलेलं आहे की माधव अभ्यंकर हे किरवंत आहेत आणि अशोक सराफ हे डॉक्टर आहेत। त्याच्यामध्ये किरवंत म्हणजे की जे निरोप देतात, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर जे विधी करतात, जे श्राद्ध म्हणा किंवा हे गोष्टीचे विधी करतात, ते विधी करणारे जे किरवंत आहेत ती भूमिका साकारली आहे माधव अभ्यंकर आहे। आणि माधव अभ्यंकर यांचं त्या कॅरेक्टरचं असं मत असतं की देव आपल्याला जन्म देऊन खाली पाठवतो तर किरवंत आपल्याला निरोप देऊन वर पाठवतो। तर अशा पद्धतीचं त्यांच्या तोंडातून वाक्य आहे। तर ते आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं की विज्ञान आणि अंधश्रद्धा किंवा रूढी परंपरा या दोघांमध्ये असलेली ही एक प्रकारची जुगलबंदी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते आपल्याला त्या ट्रेलरमधून जाणवत आहे की एक जे कॅरेक्टर आहे माधव अभ्यंकरांचं, हे त्यांचे जे काही रूढी आहे, परंपरा आहेत, हे त्यांना सोडायला तयार नाही आहेत। तर जो अशोक सराफ यांचं कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं असं मत आहे की विज्ञानाचा जर आपल्याला उपयोग झाला नाही तर त्या विज्ञानाचा फायदा तरी काय। तुमच्या रूढी परंपरा असतील, या गोष्टी असतील, या आपल्याला माणसाचा जीव वाचवू शकत नाही असं त्या डॉक्टरांचं मत असतं। तर अशा पद्धतीने हे ट्रेलरमध्ये दिसते आपल्याला। आणि ट्रेलरमध्ये हे पण दिसतंय की जो काही वैद्यकीय क्षेत्रातला थोडाफार भ्रष्टाचार आहे तो पण या ठिकाणी दाखवण्याचा एक थोडीशी झलक त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि जेव्हा माधव अभ्यंकर यांच्या बाबतीत, स्वतःच्या फॅमिलीच्या बाबतीत जेव्हा वैद्यकीय काही गोष्टी येतात किंवा काही गोष्टी घडतात, तेव्हा त्यांना परत त्याच डॉक्टरांसमोर सामोरं जावं लागतं आणि मग ते त्यांच्या रूढी परंपरा धरून जो इलाज आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत स्वतःच्या फॅमिलीबद्दल ते करू शकतात का, असा कुठेतरी एक त्या पद्धतीची झलक आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून दिसत आहेत। याच्यामध्ये शर्मिष्ठा शिंदे असेल, त्यानंतर हेमांगी कवी असेल, जयवंत वाडेकर असतील, असे विविध कलाकार या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतात आहे। बॅकग्राऊंड म्युझिक पण थोडंफार आपल्याला थोडंसं क्रिस्पी वाटतं आहे। पण खरं पाहिलं तर ट्रेलरमधून तेवढं आपल्याला काही कळत नाही आहे की नेमकं चित्रपटाचा सब्जेक्ट एवढाच कळतो आहे आपल्याला की अंधश्रद्धा वर्सेस विज्ञान या दोन गोष्टी एकमेकांसोबत कशा भिडलेल्या आहेत किंवा यांचा एकमेकांसोबत वाद कसा आहे, असा या चित्रपटातून आपल्याला एक ट्रेलर म्हणून दिसतंय। आणि खरं तर या चित्रपटात आपण पाहतोय की अशोक सराफ बऱ्याच दिवसानंतर एका महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत आणि त्यांच्या समोर जो आहे तो तेवढा ताकदीचा अभिनेता आहे आणि ते म्हणजे माधव अभ्यंकर। तर यांची जुगलबंदी नेमकी कशी होती ते पाहणं खरं तर एक चांगली ट्रीट जी आहे ती आपल्या सर्वांसाठी असणार आहे। पण हा झाला ट्रेलरचा विषय। चित्रपट नेमका कसा असेल, काय असेल ते आपल्याला 2 ऑगस्टला कळणारच आहे। तर तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला हे तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका।